गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आली आहे गावाला आणि आज आम्ही बनवणार काहीतरी स्पेशल. हा व्हिडिओ झाला आहे म्हणून मी तुम्हाला सगळं सांगतो. फर्स्ट आमच्या पद्धतीने आम्ही बनवू या झालं. फर्स्ट ऑफ ऑल राई घ्यायची आहे. थांबून दाखवतो. पहिली राई टाकायची आहे, तेल आणि राई झालं. तर खाली टाक हलो चमचाच त्याच्यानंतर हळद, तिखट मसाला तो मग आतमध्ये तिकडे. आणि हे मीठ टाकायच्या नंतर ते मीठ तुझे तर मी तिखट मसाला आणला. तर तुम्ही कधी जॅकफ्रूटची भाजी खाल्ली आहे? आमच्याकडे फणस बोलतात, म्हणजे मराठी जमतात. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. चला तेल राई टाकायचं, हळद, आपल्याला काय काय निगडेज असणारे वस्तू तुम्ही सगळं सांगा. तेल टाकायचं, त्याच्यानंतर राई टाकायची. राई टाकल्यानंतर हळद टाकायची, म्हणजे तुमच्याकडे नंतर मग तुम्ही तिखट पण टाकू शकता. बट जे जे आहे राई, तेल, तिखट, मीठ तर चवीप्रमाणे. आणि जर आम्ही जास्त तिखट टाकतो आहे कारण का आमचे तिखट आहे ते तिखट पण एवढं नाही आहे. जर तुमचं तिखट असेल तर कमीच टाका. आमच्याकडे हा जो जॅकफ्रूट आहे जरा गोड आहे ना म्हणून. भाजी. सो डू यू लाईक दिस जॅकफ्रूट व्हेजिटेबल्स? आपण ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स काही टाकत नाही. तुमच्यामध्ये जे तुम्ही तुमच्याप्रमाणे बनवू शकता. तुम्हाला जॅकफ्रूटची भाजी आवडते का हे फक्त सांगा. आता स्टार्ट. तिखट मसाला अजून नाही, नको आहे, अजून नको. मग जर काय करू? गॅस लावू नको मग? गॅस लाव. हे बघा रेडी आहे. रेडी नाही अजून, थोड्या वेळात हे रेडी होईल. 10-20 मिनिटं मी लो फ्लेमवरती गॅस ठेवून अँड वेट फॉर नेक्स्ट व्हिडिओ. तर त्याला मिनिमम अर्धा तास तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं. अर्धा तास डिपेंड, आम्ही तर अर्धा तासच्यापेक्षा जास्त असू शकतो. तर तुम्हाला जॅकफ्रूट आवडत असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही तुमच्या इकडे काय जॅकफ्रूटला बोलता हे पण कमेंट करून सांगा. ओके बाय. आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.